नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण दत्तभक्त श्री नारायण महाराज जालवणकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। तर आनंद संप्रदायातील दत्त शिष्य, दत्तभक्त, साक्षात ब्रह्ममूर्ती ज्यांच्यापासून ही आनंद संप्रदायातील परंपरा चालत आली, त्या दत्तभक्त श्री नारायण महाराज जालवणकर यांच्याबद्दल जाणून घेणार आहोत। जय हरी। श्री महाराजांचा जन्म झाशीजवळ जालवण ह्या गावी शके 1729 रोजी झाला। त्यांचे वडील तात्या पुराणिक ह्यांनी श्री भगवंताची 100 पारायणे केली होती। ह्या सिद्ध पुरुषाने त्यांचे पोटी जन्म घेतला। हे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण हे 1 वर्षाचे असताना मातृछत्र हरपले। वडिलांनी वयाच्या 8व्या वर्षी मुंज केली व 10व्या वर्षी विवाह करून दिला। दत्तभक्त श्री नारायण महाराजांच्या भगवंत भक्ती जन्मताच हृदयातच होती त्यांची। 5 वर्षाचे असताना हे फडताळात बसून राहत व नारायणांना जर कोणी विचारले तर ते म्हणायचे, देव पाहत होतो असे उत्तर देत। विवाहानंतर हे घराबाहेर पडले व मथुरा येथे 4 वर्ष गोवर्धन बाबा ह्यांच्याकडे हठयोग शिकले। पण हठयोग शिकूनसुद्धा जीवाचे समाधान झाले नाही। तेव्हा गोवर्धन बाबांनी सांगितले की दत्त दर्शन झाल्यावरच तुझे समाधान होईल। मग दत्त दर्शनाची ओढ त्यांच्या मनामध्ये लागली। त्यानंतर हे परत घरी आले। तेथे 2 वर्षे राहिल्यावर पुत्र झाला, परंतु 8 दिवसातच पुत्र व पत्नी निर्वर्तल्यावर हे संसार पाशाणातून मोकळे झाले। त्यानंतर नारायण महाराज गिरनार पर्वतावर गेले व तेथे त्यांनी दत्ताची उपासना केली। दत्ताची उपासना करून 14 दिवस अन्न पाणी वर्ज्य करून ते दत्त दर्शनासाठी धरणे धरून बसले। 14व्या दिवशी दत्त दर्शन होत नाही म्हणून कड्यावर उभे राहून देहत्यागाचा संकल्प केला। ते म्हणाले, हे दत्ता, हे भगवंता, तुझं दर्शन जर मला झाले नाही तर मी आत्ता याच क्षणी मी देहत्याग करेल। तितक्यात साक्षात श्री दत्त महाराज, गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन गुरुदेव दत्त प्रगट झाले व मुलं, हे काय करतोस असे म्हणाले। तेव्हा दत्त भेटी वाचून हा देह नकोसा झाला आहे असे नारायण महाराज म्हणाले। मग श्री दत्तात्रेयांनी ह्यास नारायणास हात धरून गुहेत नेले आणि निजरूप दाखविले। साक्षात श्री दत्तांनी त्यांना ब्रह्मविद्येचा बोध केला। तो ब्रह्मविद्येचा बोध केला जो बोध नारायणाच्या नंतर आनंद संप्रदायातून संत श्रीपाद बाबा, संत रामदास बाबा आणि असेच बऱ्याच शिष्यांपर्यंत पोचला। तेव्हा हे नारायण स्वरूपच झाले। गिरनार पर्वतावरच ह्यांची दत्तभक्त श्री निरंजन रघुनाथ ह्यांच्याशी भेट झाली। पुढे हे 4 वर्ष गिरनार येथेच राहिले। पुढे त्यांनी दक्षिणोत्तर तीर्थयात्रा केल्या आणि अनेकांचा उद्धार केला। महाराजांना काशीच चिमटे बाबा म्हणत। अंगावर भगवे वस्त्र, पायात पादुका, पायापर्यंत लोंबणारे रेशमी वस्त्र, बोटात अंगठ्या, कपाळास केशरी गंध, मध्ये 2 लाल टिळे, लहानशी दाढी असा ह्यांचा थाट असे। महाराजांचे अनेक चमत्कार प्रसिद्ध आहेत की आपटे नावाचा माणूस महाराजांची फार निंदा करीत असे। एकदा तो महाराजांसारखा वेश करून त्यांची नक्कल करत असताना रागावून महाराज म्हणाले, तू मुका होशील। त्याबरोबर तो मुका झाला। पुढे
त्याने करुणा भाकली असता नामस्मरण करीत ह्या अटीवर महाराजांनी कृपा केली व तो पूर्ववत झाला. श्री नारायण महाराजांचे अनेक शिष्य होते. त्यातील श्री लक्ष्मण महाराज ह्यांचा मठ इंदूर येथे आहे. श्री महाराज धोम्यारण्यात 12 वर्ष राहिले व तेथे असताना ते जेवत नसत. धारच्या राजाने महाराजांकडून उपदेश घेतला होता व त्यांनी खूप जड जवाहीर मोहरा वगैरे महाराजास अर्पण केल्या. त्या सर्व महाराजांनी लोकात वाटून टाकल्या. श्री नारायण महाराजांची कविता फार साधी, सोपी आणि अध्यात्मपूर्व अशी आहे. नारायण महाराजांचे ग्रंथ ओवीबद्ध आहेत. शाळेत जशा इयत्ता असतात तसे नारायण महाराजांनी मुमुक्षूंसाठी सप्तसागर रचले आहेत व ते खालीलप्रमाणे. क्रमांक 1 ज्ञानसागर. ज्ञानसागर ह्यात मनुष्याचे 4 वर्ग अधिकार परत्वे सांगून कर्तव्याचा विचार केला आहे. विज्ञानसागर ह्या विज्ञानसागरामध्ये कर्म व ज्ञान ही साधने भगवत प्राप्तीसाठी अवघड असून भक्ती हेच सुलभ साधन आहे असे प्रतिपादन केले आहे. बोधसागर ह्यात सद्गुरूने मुमुक्षूस केलेला उपदेश दिला आहे. कैवल्यसागर. कैवल्यसागरामध्ये तोच बोध विस्ताराने दाखवला आहे. आनंदसागर ह्यात स्वरूपानंदाचे वर्णन आहे. शांतीसागर ह्यात अपरोक्ष निष्ठ व शांत पुरुषांची लक्षणे सांगितली आहेत. करुणासागर याच्यामध्ये भक्ताने भगवंताची करुणा भाकली आहे. करुणासागर फार मोठा व चित्तवर्धक आहे. धन्यवाद. जय हरी.